नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार। आज आपण बनवणार आहोत तिलकुंद चतुर्थीसाठी नैवेद्य म्हणून तिळाचे लाडू। तर माघ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते किंवा गणेश जयंती सुद्धा म्हटले जाते। ही गणेश जन्माची चतुर्थी असते। या दिवशी गणेशाचा जन्म झालेला असल्या कारणाने आणि ही आपली संक्रांत झाल्यानंतर लगेच येते, त्या माघ महिन्यात येते, म्हणून खास करून गणेश जयंतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण केला जातो। आणि ते आता आपण कसे बनवायचे ते पाहूया। साहित्य घेतलेले आहे, इथे साधारण 100 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत, म्हणजे 1 बाउल तीळ आहेत, अर्धा बाउल शेंगदाणे, भाजलेले शेंगदाण्याचे दाण्याचं कूट आहे, 1 बाउल गुळ आहे। साधारण हा गुळ 100 ग्रॅम असेल, मी मोजलेलं नाहीये, पण साधारण हे 1 बाउल एवढा बाउल आहे तो घेतलेला आहे। इथे मी तूप वापरणार नाहीये, पण लाडू वळताना हाताला तूप लावण्यासाठी तूप घेतलेलं आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे। मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपली कढई गरम झालेली आहे। आपण तीळ प्रथम भाजून घेऊया। आपला गॅस थोडासा आपण वाढवूया। तीळ छान खरपूस भाजायचे। इथे मी साधे तीळ घेतलेले आहेत, म्हणजे बिगर पॉलिशचे, मग त्याला मराठीत काही ठिकाणी हावरी पण म्हणतात। हे आपले तीळ भाजायला लागलेले आहेत। भाजले ते उडायला लागले की समजायचं आपले तीळ भाजलेले आहेत, म्हणजे असे तडतडायला लागले, आवाज यायला लागला ना असं चटचट की आपले भाजत चाललेले आहेत तीळ असे समजायचे। चांगले खरपूस भाजून घ्यायचे, करपवायचे नाहीत। खरपूस भाजले तर तिळाची एक वेगळीच चव लागते आणि खरपूस नाही भाजले तर थोडेसे असे कडवट चव लागते। आता आपले तीळ भाजलेले आहेत, आता आपण काढून घेऊया। थोडेसे थंड होऊन देऊ। आता आपण तीळ भाजून घेतले होते ते थंड झालेले आहेत। आता आपण थोडेसे बाजूला काढून ठेवणार आहोत। साधारण एवढे काढू, 1 मूठभर तीळ काढून ठेवूया बाजूला। इथे मी काय करणार आहे, थोडेसे अखंड ठेवणार आहे, थोडे मिक्सरवर बारीक करून घेणार आहे। हे पहा, मी काही तीळ अखंड ठेवलेले आहेत आणि काही तीळ मिक्सरवर बारीक केलेले आहेत। थोडेसेच बारीक केलेले, जास्त पावडर केलेली नाहीये। आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, मी त्यामध्ये गूळ घालून देते। आपण फक्त गूळ वितळून घेणार आहोत, गुळाचा पाक करणार नाही। मी साधा गूळ वापरलेला आहे, आपण पुरणपोळीला वगैरे वापरतो तो साधा गूळ वापरलेला आहे, पिवळा। चिक्कीचा मी वापरलेला नाही गूळ। चिक्कीचा गूळ उपलब्ध असेल तर तुम्ही चिक्कीचा गूळ सुद्धा वापरला तरी चालेल, किंवा तुम्हाला यामध्ये 1 चमचा तूप सुद्धा घालू शकता तुम्ही। मी इथं तूप अजिबात वापरलेले नाही। आता आपण फक्त गूळ मेल्ट करून घेणार आहोत। आता आपला गूळ मेल्ट झालेला आहे, आपण वेलची पूड घालून देऊया, शेंगदाण्याचे कूट घालू आणि तीळ घालूया। गॅस बंद करून देऊया आणि 1-2 मिनिटं व्यवस्थित मिसळून घेऊया। आपली गॅसची फ्लेम गरमच असल्या कारणाने आपण त्यावरच आपण हे मिश्रण थोडस घट्ट करून घेत आहोत। गॅस मी बंदच केलेला आहे। आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तर गरम पण नाही, थोडंसं
थंड झाल्यानंतरच आपण लाडू वळायला घ्यायचे, पण शक्यतो गरम असतानाच लाडू बांधायचे. थोडासा मी इथे तुपाचा हात घेतलेला आहे. थोडेसे गरम असतानाच तुम्हाला ज्या आवडते त्या साईज मध्ये तुम्ही लाडू वळवून घ्यायचे. आणि इथे मी तीळ काढले होते ना, ते त्या तिळात थोडेसे घोळवून घ्यायचे, म्हणजे आपले लाडू पण दिसायला छान दिसतो आणि वरून तीळ लावलेले सुद्धा खूप सुंदर दिसतात. कारण आपण आत मिसळलेले तीळ ते आत गेलेले असतात लाडू वळताना. तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार असाल, तुमच्याकडे मोदकाचा साचा असेल छोट्या आकारातील, तर त्यात ते मिश्रण घालून सुद्धा तुम्ही मोदकांचा आकार देऊन 21 मोदकांचे नैवेद्य म्हणून सुद्धा बाप्पाला दाखवू शकता. हे पहा, अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते. हे पहा, अशा पद्धतीचा साचा तुमच्याकडे असेल तर त्या साच्यामध्ये सुद्धा आपण घालून मोदकांचा आकार देऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीचे तुम्ही मोदकांचा आकार देऊ शकता. हा साचा माझ्याकडे मोठा आहे, ह्याच्यापेक्षा अजून छोटे साचे सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध असतात. शक्यतो हे लाडू हवाबंद डब्यात ठेवावेत, म्हणजे चिकट होत नाहीत. आता आपले हे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही, आता आपली गणेश जयंती 21 जानेवारीला येत आहे, तर त्या दिवशी अशा पद्धतीने लाडू किंवा मोदक बनवून तुम्ही आपल्या गणेशाला अर्पण करू शकता. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.